ज्या काही मागण्या या आहेत त्याच्यावर एक सविस्तर चर्चा व्हावी. अनेक लोकांना आरक्षण देण्यासाठी एक 5-6 बिलं अर्जुन मुंडाजी जे मंत्री होते केंद्रात त्यांनी आणली होती. मी अनेक वेळा मागणी केली आहे की आरक्षणाबद्दल देशामध्ये ज्या ज्या राज्यात मागणी आहे त्याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा देश पातळीवर तातडीने झाली पाहिजे. ही आमची मागणी गेल्या अनेक वर्षाची आहे. जरांगेंना एंटरटेन केलं जातं, रेड कार्पेट जातात तिथं सगळे, म्हणजे शिष्टमंडळ जातं, सगळे दिमतीला असतं आणि इकडे ओबीसी बसले तर कोणी ढुंकूनही पाहत नाही, अशी एक भावना तयार होती ओबीसी बांधवांमध्ये. कारण लोकसभेत ठरवून ओबीसी उमेदवार पाडले गेले. हा महायुती ना त्यांची महायुतीचा हा प्रश्न आहे आणि सातत्याने मग आरक्षण असेल, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न, नीटमध्ये काय झालंय तुम्ही बघताय, विद्यार्थी, असा एकही घटक नाही ज्यांच्यावर या सरकारने अन्याय केलेला नाही. त्यामुळे अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. घरं फोडा, पक्ष फोडा, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED याचा वापर करून काही करा आणि सत्तेत या, हेच याचं धोरण राहिलेलं आहे. नाना पटोले बोलताना असं म्हटले की ठाकरे गट हा शोषित गट आहे आणि दुसरे पवार साहेबांचा गट यांना मिळून आम्ही बळ दिलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. या बोलण्यामुळे कुठेतरी